आता प्रत्येक जण जिंकेल. अकरा तारखेला आपण सर्वजण मी आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांची संयुक्त जाहीर सभा शिवतीर्थावरती आहे. 11 तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर सभा. संयुक्त सभेत ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार. जर कुणाला फारच झालेला असेल तर घ्या, काय सोडू नका. काय घ्या ते मी सांगितलेलं नाही. मतदानाच्या दिवशी जे मिळेल ते घ्या म्हणत अजितदादांची प्रसार प्रचार सभांमध्ये जोरदार फटकेबाजी. अजितदादांना विनंती, मित्रपक्षावरती बोलू नये अशी अपेक्षा. छोट्या कार्यकर्त्यावरती असं बोलणं योग्य नाही, बावनकुळेंनी सुनावलं. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे पक्ष सरेंडर केल्याचं म्हणत संतोष धुरींचा मनसेला जय महाराष्ट्र. तर ठाकरेंच्या युतीत सर्वात जास्त नुकसान राज ठाकरेंचं होतंय, फडणवीसांचा टोला. काँग्रेसच्या काळात 33 खासदार बिनविरोध, तेव्हा लोकशाही जिवंत होती का? धुळ्यात 4 नगरसेवक बिनविरोध तर लोकशाही धोक्यात आली. सभेमधून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवरती हल्लाबोल. ऐरोलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भव्य असा रोड शो. नवी मुंबईवरून चकाचक, आतून मात्र अवस्था वाईट. झोपडपट्टी गावठाणचा विकास करण्याचं आश्वासन. अहिल्यानगरच्या ओंब्रे गावामध्ये शनिशिंगणापूर रोडवरती भीषण अपघात. अपघातात 4 मृत्यू तर 3 प्रकृती चिंताजनक. 12 जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू. थेट दृश्य आपण बघू शकतोय. चारकोप मधली राज ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर राज ठाकरे शाखा भेटीसाठी आल्याचं दिसतंय आणि मोठ्या संख्येनं मनसैनिक असतील किंवा शिवसेना युबीटीचे जे कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत, तेही आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. यावेळेला युती झालेली आहे ठाकरे बंधूंची मनपा निवडणुकीसाठी आणि त्यामुळं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतोय. आणि अशातच आता ठाकरे हे प्रचार करताना दिसत आहेत. मात्र त्यांचा प्रचार करण्याचा जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी दिसून येते, कारण ते शाखा भेटी घेताना दिसत आहेत, कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना दिसून येत आहेत. त्यामुळे याचा कसा परिणाम दिसून येणार, या पालिकेमध्ये किती फायदा ठाकरे बंधूंना होणार, त्यांच्या पक्षांना, उमेदवारांना होणार, ते बघावं लागेल. ठाकरे काही बोलतात का ते बघावं लागेल. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. कांदिवलीच्या चारकोप मधली ही थेट दृश्य आपण बघतो. कार्यकर्त्यांसोबतच या ठिकाणी सामान्य लोकांचीही गर्दी आपल्याला दिसतेय. तसं बघितलं तर ही सभा नाहीये, मात्र तरी सुद्धा मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसून येते, कारण राज ठाकरे इथं पोहोचलेले आहेत. मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या उपनगरातील शाखांना भेटी ते देताना दिसत आहेत. भाषण करायला आलो नाही, उत्साह पाहायला आलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. तर सर्व जागा दणदणीत निवडून आल्या पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले. 11 तारखेला संयुक्त सभा आहे, तिथं मोठ्या संख्येनं या असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. तर बाकी तोफ शिवाजी पार्कवर उडवू असंही राज ठाकरे म्हणतायत. शिवाजी पार्कवर संयुक्त सभा होणार आहे ठाकरे बंधूंची आणि त्यावेळेला ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे. तर काही दिवसांपूर्वीच युतीची घोषणा झाली आहे ठाकरे बंधूंच्या आणि आता शाखा भेटी देण्यावर भर दिल्याचं दिसून येतं. दरम्यान या शाखा भेटीमध्ये माईक राज ठाकरेंकडे दिलेला आहे. ते काही बोलतात का, काही कानमंत्र आपल्या कार्यकर्त्यांना देतात का, ते बघावं लागेल. तुम्हाला आमंत्रण देण्यात
त्यासाठी आलो. 11 तारखेला आपण सर्वजण मी आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांची संयुक्त जाहीर सभा शिवतीर्थावरती आहे. या सभेला आपण सर्वजण या म्हणजे याच आणि 16 तारखेला सर्वजण गुलाल उधळत तर राज ठाकरेंनी शाखा भेट घेतली चारकोपमध्ये आणि त्यानंतर 11 तारखेला संयुक्त सभा होतीये, त्यासाठी सर्वांनी या असं म्हटलेलं आहे. तर 16 तारखेला गुलाल उधळत या असंही ते म्हणाले. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. निवडणुकीला काहीच दिवस उरले असताना अपक्ष तेजल पवार यांनी राहुल नार्वेकर आणि मकरंद नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. आम्हाला उमेदवारी मागे घेण्यासाठी अनेक ऑफर्स दिल्याचा दावा त्यांनी केलाय. मनपाची कंत्राट, व्यवसाय, पैसे अशा अनेक गोष्टींचा आमिष दाखवल्याचा आरोपही त्यांनी केला. तर या सर्व घडामोडींमुळे तेजल पवार यांना पोलीस संरक्षण देण्यात आले. माझ्या मिस्टरांच्या फोनवरून त्यांनी मला फोन केला. तर मी बोलली मी नाही येणार, माझ्या मिस्टरांना तुम्ही घरी पाठवून द्या, मी त्यांच्याशी डिस्कस करून मी ठरवेल काय करायचं. तर हे बोलल्यानंतर त्यांनी पुढच्या अर्ध्या तासामध्ये त्यांचा PA रवींद्र पांचाळ यांना आमच्या घरी पाठवले आणि ते मला समजावत होते की तुम्ही मागे घ्या ताई, तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात वगैरे. ते बोलता बोलता त्यांनी मला एक पहिले राजू करून कोणी माणूस होता त्यांच्याबद्दल सांगितलं की त्यांना आम्ही कसं तडीपार केलं, त्यांच्यावरती कसे क्रिमिनल केसेस लावले वगैरे हे सर्व. तर मी त्यांना विचारलं तुम्ही मला धमकावतात का? तर ते बोलले नाही धमकी नाही. मग हे धमकी नाही आहे तर मला हे सांगण्याचं काय हेतू होता त्यांचा, हे का सांगितलं मला की त्यांनी तडीपार केलं वगैरे. तर या गंभीर आरोपांवर नार्वेकरांकडून काय स्पष्टीकरण दिलं जातं ते बघावं लागेल. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. ठाण्यात भाजप शिवसेनेकडून जाहिरातबाजीच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला जातोय. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून मोठे बॅनर लावण्यात आलेत. भाजपकडून एकीकडे नमो भारत नमो ठाणे बॅनरवरती कमळाचं चिन्ह आणि पंतप्रधान मोदींचा फोटो दिसतोय, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा बॅनर लावण्यात आलाय. ही निवडणूक लोकशाही पद्धतीला बाजूला सारून हुकुमशाहीकडे वाटचाल करणारी दिसते असं म्हणत एकनाथ खडसेंनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली आहे. उमेदवारांवर दबाव आणून उमेदवारांना माघार घ्यायला लावण्याचा प्रकार सुरू आहे असंही ते म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये अर्ज छाननीनंतर अपक्ष ठरलेल्या उमेदवाराला अखेर राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह द्यावं लागलं. या प्रकरणामध्ये AB फॉर्म गहाळ करणारे निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची बदली करण्यात आली आहे. जयश्री भोंडवे यांचा AB फॉर्म पाटील यांच्याकडून गहाळ झाला होता, त्यानंतर त्यांना अपक्ष ठरवण्यात आलं होतं. भिवंडी मनपा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 20 मध्ये राष्ट्रवादीकडून जोरदार प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं. वॉर्ड क्रमांक 20 मधील उमेदवार राहुल पाटील, स्वप्नाली नाईक, साखराबाई बगाडे आणि सुशांत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार रॅली काढण्यात आली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीचा पहिला फोटो समोर आला. संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची स्पृहा जोशी आणि भरत गणेशपुरे नागपुरात प्रकट मुलाखत घेणार आहेत. युतीच्या उमेदवारांकडून मुलाखतीचं आयोजन करण्यात आलंय. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीला फडणवीसांची मुलाखत टक्कर देणार असल्याचं बोललं जातंय.